आम्ही लहान असताना गाणं असायचं शाळेत, मामा मोठा तालेवार रेशीम घेईल 1000 वार, मामाची बायको सुगरण रोज रोज पोळी शिक. आता मामा तिकडे राहिला आला, आता मामाच टमाट्याच्यात बांबू उपटी काय मामा. आम्ही लहान असताना गाणं असायचं शाळेत, आपलं सुख कशात आहे, बायको असावा पण तिला भाऊ नसावा, तिचा बाप वाघानं वडीत न्यावा, तिच्या आईवर रानडुकरांना हल्ला करावा, आणि इस्टेट आपल्याला मिळावा. आपलं नुसतं एवढा दान काय, जावाई एकटा असावा, त्याला भाऊ नसावा, ठकीच्या कमराला कपाटाच्या चाव्या यावा. ठकीला कपाट दिसत आहे का सुईच, तिला कपाट उघडायला लावलं, ती फ्रीज मध्ये बोटं घालीत बसली तर तिला समजत आहे का काही. आपलं सुख कशात आहे, बायको असावा पण तिला भाऊ नसावा, तिचा बाप वाघानं वडीत न्यावा, तिच्या आईवर रानडुकरांना हल्ला करावा, आणि इस्टेट आपल्याला मिळावा. आपलं नुसतं एवढा दान काय, जावाई एकटा असावा. अरे ज्यांनी ज्यांनी अशी लव्ह मॅरेज केलेत ना, लफडे लुफडे दरवाजे लावून भांडे घासितात रे. काची प्रियशीन काच काय आलंय, घड्याळ गाण ठेवू ठेवू पोरं पेट्रोल टाकीतात. घड्याळ गाण ठुई बरी नाही, अंडरपॅन्ट ठुली दुपार पोट. अरे ज्यांनी नवरा बायकोन चारच माणसं आहे शेतकऱ्याच्या घरात, त्यांना 4 पोती गहू लागत आहेत, 3-8 पोती पिकित आहे का, बाकीचे 4 की एडपट सांभाळायला. यांना काय, आणि दान धर्म कोण करतोय, शेतकरी. आता शेतकऱ्याच्या घरात जाऊन पहा तुम्ही, 15 माणसांचा स्वयंपाक 15 मिनिटात, पिठलं भाकर पण दणकून, या हलकट माणसं मोजी द्या. 5 सांगितले 6 वाढला, संपल्या चपात्या, आणि त्याची बायको म्हणते निवांत जेवा. वांग खाता का निवांत जेवा, एवढ्या चपात्या वाढते का शेतकऱ्याला. ते चांगलं गांजा प्यालं तर बैल बसत, तुझ्या चपातीचं काय घेऊन. शेतकऱ्याच्या बायकोला चहा ठेवायला लावा, तांब्यातलं पाणी डायरेक्ट पातेल्यात होती ती. हे दरी तरी तसं नाही. अगं पाजी तीच का लंबर राहिला. नवरा बायकोन 4च माणसं आहे शेतकऱ्याच्या घरात, त्यांना 4 पोती गहू लागत आहेत, 3-8 पोती पीक. काही लोक म्हणते दुष्काळ बिष्काळ, दुष्काळ फक्त दोघांना आहे, शेतकरी त्याच्या दारातली गाय. बाकी कोणला ऊत आलाय पैशाला, ऊत. काय नोकरीवाल्याला रोग झालाय, 1 महिना पगार नाही झाला तर डांबरी व्हायच्यात, काय खावा आम्या. काही लोक म्हणते दुष्काळ बिष्काळ, दुष्काळ फक्त दोघांना आहे, शेतकरी त्याच्या दारातली गाय. बाकी कोणला ऊत आलाय पैशाला, ऊत. काय नोकरीवाल्याला रोग झालाय, 1 महिना पगार नाही झाला तर डांबरी व्हायच्यात, काय खावा आम्या. काय खायचं शिल्लक ठेवलं तुम्ही. इथं 6 वर्ष आमच्या कालवनाला तेल नाही, आम्ही भुकतो का. 1 रुपयानं दूध वाढलं तर हे नोकरीवाल्याच्या बायका अशा भांडी आपटी देत, दूध प्यावा का नाही, दूध प्यावा का नाही. तो नवरा का दूध पितो का, तो नवरा जे पितो ते 72 रुपये पावशेरी. काल 31/12 92 झालं. काही लोक म्हणते दुष्काळ बिष्काळ, दुष्काळ फक्त दोघांना आहे, शेतकरी त्याच्या दारातली गाय. बाकी कोणला ऊत आलाय पैशाला, ऊत. काय नोकरीवाल्याला रोग झालाय, 1 महिना पगार नाही झाला तर डांबरी व्हायच्यात, काय खावा आम्या. काय खायचं शिल्लक ठेवलं तुम्ही. इथं 6 वर्ष आमच्या कालवनाला तेल नाही, आम्ही भुकतो का. ऐका, सोमवारी मरणं पवित्र नाही, एकादशीला मरणं पवित्र नाही, खाते फोडून मरणं खाते फोडून मरणं पवित्र नाही, माळकरी सुद्धा नीट मरतात असा नियम नाही. काही डोके लाईत बसू नका. आता मी माळकरी आहे, पोपटावानी बोलतो, मरायच्या टायमाला अंड्याची पोळी मागू शकतो, त्याचं काय सांगते ना. काही काही पुरी म्हणत्या, काही बाया म्हणत्या माझी आई आजारी पडली, पार शेवटच्या स्टेपला होती, मी भेटायला गेले, जवळजवळ म्हातारी गेल्यात जमाच होती, मला पाहिलं आणि डोळे उघडले, माया का पाहिलं भरून आणि गपक्यात डोळे मिटले. एवढं माझ्या आईचं माझ्या. हो काय दरिद्री आहे ग तू. तो आल्या आल्या म्हातारी घालवली. तू जर 1-1.5 महिना आली नसती तर म्हातारी राहिली असती. ऐका, सोमवारी मरणं पवित्र नाही, एकादशीला मरणं पवित्र नाही,
खाते फोडून मरणं पवित्र नाही. माळकरी सुद्धा नीट मरतात असा नियम नाही. काही डोके लाईत बसू नका. आता मी माळकरी. नोकरी फक्त या मंडळीची खास शिक्षकाची. 35 मिनिटाचा तास, 5 मिनिटं वर्गात जायला, राहिले 30, 5 मिनिटं फळापूस आहे. 80% दारुडे इंद्रिकलला शिव्या देत्या. आम्ही किती दारू पिऊ, त्याच्या बापाचं काय जातं, माझ्या बापाचं काय जात नाही, तू तुझ्या बापाच्या अगोदर जातो याचं वाईट आहे. 80% दारुडे. रविवारी पोरगी शाळेत जाते. हा क्लास भरतो कुठं बो हायवेला. पोरीनं 2-3 वर्ष थांबा, तुमच्या बापाच्या दारात अशी रांग लागणार आहे, रांग. मुलगी द्या, मुलगी द्या, मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे. नाही तर रांग लागायच्या अंगणात आणि तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय उपयोग. जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. जी गालात हसतात ती गद्दार असतात. जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. जी गालात हसतात. आपलं सुख कशा ते. बायको असावा पण तिला भाऊ नसावा. तिचा बाप वाघानं वडीत न्यावा. तिच्या आईवर रानडुकरानं हल्ला करावा. आणि इस्टेट आपल्याला मिळावा. आपलं नुसतं एवढा दान काय. आपलं सुख कशा ते. बायको असावा पण तिला भाऊ नसावा. तिचा बाप वाघानं वडीत न्यावा. तिच्या आईवर रानडुकरानं हल्ला करावा. काही लोक म्हणते दुष्काळ बिष्काळ. दुष्काळ फक्त दोघांना, शेतकरी त्याच्या दारातली गाय. बाकी कोणला ऊत आलाय पैशाला, ऊत. काय नोकरीवाल्याला रोग झालाय. 1 महिना पगार नाही झाला तर डांबरी होत्यात. काय खावा आम्ही, काय खायचं शिल्लक ठेवलं तुम्ही. इथं 6 वर्ष आमच्या कालवनाला तेल नाही, आम्ही भुकतो का. 1 रुपयानं दूध वाढलं तर हे नोकरीवाल्याच्या बायका अशा भांडी आपटी देत. दूध प्यावा का नाही, दूध प्यावा का नाही. तो नवरा का दूध पितो का. तो नवरा जे पितो ते 72 रुपये पावशेरी. काल 31/12 92 झालं. काही लोक म्हणते दुष्काळ बिष्काळ. दुष्काळ फक्त दोघांना, शेतकरी त्याच्या दारातली गाय. बाकी कोणला ऊत आलाय पैशाला, ऊत. काय नोकरीवाल्याला रोग झालाय. 1 महिना पगार नाही झाला तर डांबरी होत्यात. पूर्वीच्या बायका सण आला की पुरणपोळी बनवायच्या आणि आताच्या बायका साडी कुठली घालू, ड्रेस कुठला घालू, रील कुठली काढू, सेल्फी कशी काढू. देवा. आणि 4थीच्या पोराला इंग्रजांची भाषणं सांगायची. इंग्रजांनी देश फार लुटला. पोर म्हणले लुटला पण तुमच्या इतका नाही हो. त्यांनी देश लुटला पण तुम्ही गावातच घरात घर ठेवलं नाही. आणि 4थीच्या पोराला इंग्रज. डेअरीला दूध घालायला गेलेला शेतकरी जर किटली वाळायच्या आत घरी आला तो स्लॅब टाकतो. जो किटलीचा वास येईपर्यंत गावात थांबतो तो दूध घालून जमिनी कितो. एवढा मोठा रावण, त्याची लंका सोन्याची होती. आपल्याकडे काय 2च अंगठ्या तरी पंक्तीत वाट फिरते. भातवाड मटकीवाड भातवाड. त्याची लंका सोन्याची होती शेंबडे. एवढा मोठा रावण, त्याची लंका सोन्याची होती. आपल्याकडे काय 2च अंगठ्या तरी पंक्तीत वाट फिरते. भातवाड मटकीवाड भातवाड. त्याची लंका सोन्याची होती शेंबडे. एवढा मोठा रावण, त्याची लंका सोन्याची होती. आपल्याकडे काय 2च अंगठ्या तरी पंक्तीत वाट फिरते. भातवाड मटकीवाड भातवाड. त्याची लंका सोन्याची होती शेंबडे. बरं मम्मी बोलायला लागले तिला का व्याकरण आहे का. आकार नाही, उकार नाही, वेलांटी नाही, रस्व नाही, दीर्घ नाही, उद्गारवाचक चिन्ह नाही, व्याकरण फेल. बोलायला लागले का साधी बोलायची का. काय काय सांभाळू मी, काय काय सांभाळू, काय काय सांभाळू. भांडे सांभाळू का, बकरं सांभाळू का, कोंबड्या सांभाळू का, तुमची आई सांभाळू का, तुमचा बाप सांभाळू. तो म्हणला काहीच सांभाळू नको, तुझं तोंड सांभाळ. बरं मम्मी बोलायला लागले तिला का व्याकरण आहे का. आकार नाही, उकार नाही, वेलांटी नाही, रस्व नाही, दीर्घ नाही. मला तर तुमच्या सोबत लग्न करून पश्चातापच झालाय. अगं मग करायची की दुसऱ्या सोबत. तुम्हाला माहितीये का मला किती लांबून लांबून स्थळ यायची. हा लांबून येणारच,
जवळच्यांना माहित आहे तू किती भांडखोर आहेस. लहान आले पोरं, पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं आपल्या घरात. सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलते रे? जोरात बोला. मम्मी. करेक्ट. आणि भामटेवानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि आपल्या घरात हेडमास्टर कोण? मम्मी. लहान आले पोरं, पप्पाचं रविवारी पोरगी शाळेत जाते. हा क्लास भरतो कुठं बो हायवेला? पोरीनं 2-3 वर्ष थांबा, तुमच्या बापाच्या दारात अशी रांग लागणार आहे. रांग. मुलगी द्या, मुलगी द्या, मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहायला पाहिजे. नाही तर रांग लागायच्या अंगणात आणि तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय उपयोग? नवऱ्याच्या घरी जाताना पोरगी रडती, आई रडती आणि बापाही रडतो. नवरदेव रडतो कधी? नवरदेव कधी रडलं नाही. तो भाड्याचा उलटा ताईट उभा राहतो. नवरी नवरदेवाच्या घरी जाताना रडत नाही. मग त्या पोरीचा भाव विचारतो तिला, का ग दिदी? मम्मी रडली, पप्पा रडले आणि तूही रडली, पण दाजी का ग रडले नाही? ती पोरगी हसती आणि ती काय म्हणती माहिती का? पप्पा, मी फक्त आजच्या दिवस रडणार आहे. तो आयुष्यभर भुकणार आहे. त्याला मजा आणू द्या. नवऱ्याच्या घरी जाताना पोरगी रडती,